पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणात आरोपींबरोबर आता पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे। कारण अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेला हा दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी इतके दिवस कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी त्यांच्या 22 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय। बघूयात। पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरण। दोषी पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन। एकूण 22 पोलीस कर्मचारी निलंबित। पुण्यात विषारी दारूमुळे 20 जणांचा मृत्यू झालाय। अनेक कुटुंबांनी त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गमावला। विषारी दारू बनवणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाच्या धागेदोऱ्यांचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे। मात्र फुगेवाडी आणि हडपसरच्या भागात बेकायदेशीरपणे दारू अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते? पोलिसांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही असे अनेक सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत। दरम्यान यानंतर काही अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 9 पोलीस कर्मचारी आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। विषारी दारू प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यात आली। मात्र दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी थेट पोलिसांवरच आरोप केले आहेत। तुम्ही मला सांगा, जर 40 वर्ष व्यवसाय चालू आहे, फुगेवाडी दापुडी परिसरातील नागरिकांनी ह्याबाबत पोलीस खात्याकडे किंवा पोलीस चौकीला जाऊन वारंवार तक्रारी केल्या, याचा अर्थ पोलीस दुर्लक्ष करते। तर दुसरीकडे या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत। या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, तसंच राज्यातील सर्वच ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू अड्डे बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। खरं तर हा झालेला गंभीर प्रकार आहे। याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खात्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत। खरं तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी दोषी असतील किंवा कर्मचारी दोषी असतील किंवा अशा प्रकारचे व्यवसाय सुरू राहण्याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। त्यामुळे पोलिसांच्याच आशीर्वादानं हे सर्व उद्योग सुरू होते का असा सवालही उपस्थित करण्यात येतोय। त्यामुळे पुन्हा अशी दुर्दैवी घटना होऊ नये त्याआधीच शहरातील उर्वरित दारूचे अड्डे बंद करण्याची ही मागणी आता जोर धरू लागली आहे। कैलास पुरी, झी 24 तास, पुणे।